व्हिडिओ मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी बनवत आहे। आता मैत्रिणींमध्ये 60+ पण होईल किंवा 40 नंतर किंवा 50च्या आसपासच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या, त्यांना मला हे सांगायचं आहे आणि हा माझ्या घरातला अनुभव आहे आणि थोडंसं डॉक्टरांचं पण म्हणजे डॉक्टरांनी पण जे काही सांगितले ते मला सांगायचं आहे की आज मी 65+ आहे तरीही म्हणजे अजूनही कुठेही मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कुठचाही एकही गोळी घेत नाही आहे। आणि ह्याचं कारण तुम्हाला सांगते की काय होतं 50 नंतर साधारण एक 42-43 झाले की त्यानंतर 45 ते 50च्या मध्ये मेनोपॉजचा हा पिरियड असतो। कधी कधी कोणाला खूप आधी होतं किंवा कोणाला खूप उशिरा होतं। हा सगळा काळ असतो, त्यावेळेला हार्मोनल चेंजेस होत असतात आणि बायका लक्ष देत नाहीत। जर ऑफिसमध्ये जाणाऱ्या किंवा जॉब करणाऱ्या बायका असतात तर त्यांचा ऑफिसचा वर्कलोड वाढलेला असतो, त्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये वेळ द्यावा लागतो। तशीच मुलं जरी घरात मोठी झाली असली तरी मुलांच्या प्रायोरिटीज म्हणजे काय काय हे वाढलेलं असतं, तिथे लक्ष द्यावं लागतं। तर त्यामुळे बायका स्वतःकडे लक्ष देत नाहीत। कॅल्शियम, विटॅमिन डी हे आपल्या शरीरात हळूहळू कमी व्हायला लागतं। मेनोपॉज नंतर आपल्या शरीरात जे कॅल्शियम बनतं ते बनत नाही आणि मग त्यानंतर आपली हाडं थोडी ठिसूळ व्हायला लागतात। हार्मोनल चेंजेस म्हणजे तुम्हाला हॉट फ्लॅशेस वगैरे यायला सुरू म्हणजे येतात काही जणांना, अगदी थंडीमध्ये सुद्धा कपाळावर घाम येतो। त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शारीरिक, म्हणजे मी काय डॉक्टर नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारलं तर बरंच शारीरिक तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होतात। तर माझे जे डॉक्टर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आता तर म्हणजे पूर्वी तरी खाण्यामध्ये जरा सगळं आपल्याला सत्व मिळत होतं, आता तर खाण्यामध्ये काही नाही, भेसळयुक्त अन्न असतं, त्यामुळे दूध घेण्यात काही पॉईंट नाही आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुधाचा काय प्रकार आहे, ते कशा पद्धतीने दूध बदलं जातं। त्यामुळे दुधाविषयी म्हणजे आपण म्हणतो दुधातनं कॅल्शियम मिळतं, ते काहीही मिळत नाही। त्यामुळे सप्लिमेंट ही प्रत्येकीला घ्यावीच लागते। सप्लिमेंटमध्ये तुम्ही कॅल्शियम म्हणजे आजकाल म्हणजे कॅल्शियम बघण्याची पण एक हे आहे, तुम्ही टेस्ट करून घेतली तर तुम्हाला समजेल की तुमच्या शरीरात किंवा तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम किती बनतं किंवा किती आहे, विटॅमिन डी आहे का कमी आहे, ह्या सगळ्या टेस्ट करून घ्या आणि वेळेवर हे सगळं करा। हे जर वेळेवर तुम्ही केलं, गोळ्या घेतल्या तर तुम्हाला पुढे 60 नंतर त्रास होणार नाही, नाहीतर मग तुम्हाला खूप त्रास होतो। तर हे मी का सांगते ह्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। हाय, हॅलो, नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। मला आज हा व्हिडिओ का बनवायचा आहे हे मी तुम्हाला सांगते। माझी बहीण आहे, 70 झालेली आहे तिची, आणि ती सारखी म्हणत असते की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला अगं सकाळी उठल्यावर काहीच करावंसं वाटत नाही, नंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत। तर मी त्या दिवशी बोलता बोलता तिला विचारलं की अगं तू कॅल्शियम सप्लिमेंट घेतेस का किंवा विटॅमिन्सच्या मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे घेतेस का? म्हणाल नाही गं, काहीच नाही, मला तसा काही आजार नाही आहे। त्यामुळे म्हटलं तसा काही नाही म्हणजे तुला BP आहे, तुला शुगर आहे, तुझी हाडं दुखतात, तुझं सगळं होतं, मग तू का घेत नाही? तर म्हणे नाही, गोळ्या खाण्यापेक्षा आपण सगळं व्यवस्थित खाल्लं जेवलो तर आपल्या शरीराला लागतं। म्हटलं हे एक लक्षात घे आणि आज हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, एकदा 60 आणि 70 झाल्यानंतर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ते म्हणजे तुम्हाला आटोक्यात येणार नाही। त्यामुळे 40-50च्या आसपास तुम्ही डॉक्टरांकडे जा, तुमच्या टेस्ट करून घ्या, कॅल्शियम शरीरात किती बनतंय किंवा किती आहे, विटॅमिन डी वगैरे काय डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, हे सगळं बघून घ्या। आणि तुम्हाला मेनोपॉजच्या सुमारास की जर काही काही जणांचा अगदी सुरळीत होतो मेनोपॉज, म्हणजे काही त्रास होत नाही, काही काही बायकांना खूप ब्लिडिंग वगैरे होतं, त्यामुळे डॉक्टरांकडे जावंच लागतं। तर मेनोपॉजच्या ह्याला जरी तुमचं काही म्हणजे व्यवस्थित तुमचं सगळं झालं तरीही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, कारण त्यानंतर आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं किंवा बनत नाही, जे दर महिन्याला बनायचं ते बनत नाही आणि मग तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी सुरू होते। आणि एकदा ते सुरू झालं की तुमची
नंतर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे ही वेळेवरच तुम्ही काळजी घ्या. त्या बहिणीला मी तेच सांगितलं, म्हटलं मला जे डॉक्टरांनी सांगितले ते मी तुला सांगते आणि तुम्हाला पण आज मी सांगते की आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला सांगितले की कॅल्शियमची, विटॅमिन डी ह्या टेस्ट करायला पाहिजे. आणि ह्या टेस्ट केल्यावर तुम्हाला समजतं की आपल्या शरीरात किती कॅल्शियम बनतं किंवा किती आपल्याला गरज आहे. तर ते सगळं केल्यावर कॅल्शियम हे तुम्ही आजकाल तर 30+ किंवा 40+ नंतर कॅल्शियम घ्यायला सुरुवात करतात. पण हे स्वतःचं स्वतः घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घ्या. आणि नंतर मग तुम्हाला माझ्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं 60+ बायकांनी नियमित कॅल्शियम घ्यायचं. आधी कसं 1 महिना घेतलं, मध्ये 1 महिन्याची गॅप ठेवली, परत 1 महिना घेतलं तर चालायचं. 60+ म्हणजे 60 झाल्यावर सगळ्या बायकांनी नियमित कॅल्शियम हे घ्यायलाच पाहिजे. अधूनमधून विटॅमिन डीची टेस्ट करून घ्यायला पाहिजे आणि कमी असेल तर विटॅमिन डी पण घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं केलं तरच तुमची जे काही शारीरिक हाडं जी आहेत मजबूत राहतील असं म्हणणार नाही मी, पण जे काही दुखणं खुपणं आहे ते कमी होईल. आणि आता बघा, आमच्याच घरात एक माझ्या नातेवाईकांच्यात ती खात पीत सगळं होती, व्यवस्थित खात होती, म्हणजे अगदी नॉनव्हेज वगैरे पण ते खात होते. आणि अचानक ती पडली आणि हाताला फ्रॅक्चर झालं. त्यावेळेला डॉक्टरांकडे गेल्यावर तिला म्हणजे हे करायला लागलं, ऑपरेशन करायला लागलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम खूप कमी आहे, हाडं एकदम ठिसूळ झालेली आहेत. आता आपण काय म्हणतो, सगळं खाते, सगळं आपण घरात व्यवस्थित करतो, मग हाडामध्ये एवढं कॅल्शियम कमी कसं? तर ती जे खात होती त्यातलं तुमच्या शरीरात किती शोषून घेतं, ॲब्झॉर्ब होतं ते तुम्हाला माहीत नाही ना. तुम्ही खाता, तुम्हाला वाटतं की हां आपण खाल्लं आहे म्हणजे आपल्याला काही होणार नाही, असं नसतं. म्हणून तेच माझ्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं की ठराविक वयानंतर तुम्हाला सगळे विटॅमिन्स खाण्यातनं मिळत नाहीत. जेवढं तुम्ही खाता तेवढं सगळं शरीराला मिळतं की नाही हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला वाटतं मी खाल्लं आहे म्हणजे मला मिळालं आहे, तसं होत नाही. त्यामुळे सप्लिमेंट ही घ्यावीच लागते. तुम्हाला मल्टीविटॅमिन हे घ्यायलाच पाहिजेत. कॅल्शियम, विटॅमिन डी आणि अजून काही टेस्ट असतील त्या वर्षात 1.5 वर्षातनं एकदा सगळ्या टेस्ट करायच्या आणि काय कमी आहे त्याप्रमाणे सप्लिमेंट ही घ्यायला पाहिजे. पूर्वीच्या लोकांना असं होतं की ते एकही गोळी शेवटपर्यंत घेत नव्हते किंवा त्यांना गरज लागत नव्हती. आता तसं नाही आहे. आताच्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे सगळं केमिकल्सयुक्त एकतर आपण खातो. दुधाचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दूध घेण्यात काहीही पॉईंट नाही, कारण दुधापासून काही मिळत नाही. पनीर पण चांगलं मिळत नाही, चीज पण चांगलं मिळत नाही. मग तुम्ही जे खाता त्याच्यातनं तुम्हाला काय मिळतं हे समजत नाही आणि तुम्हाला वाटतं मी खातोय सगळं, मी खाते असं होतं. त्यामुळे ह्या टेस्ट कृपा करून तुम्ही सगळ्यांनी करून बघा आणि त्याचं वेळेवर तुम्ही जे काय असेल औषधं गोळ्या जे काय घ्यायच्या असतील ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नियमित घ्या. कुठेही काही बंद करू नका. जर तुम्हाला शेवटपर्यंत चांगलं व्यवस्थित ताट राहायचं असेल तर तुम्ही हे करू नका. नाही तर तुमची हाडं खूप ठिसूळ झाली ना, काय होतं, घरातल्या घरात जरी आपण चालता चालता पडलो आणि कधी कोण पडेल काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे घरात कुठे पाणी सांडलंय, पाय घसरलाय, पडलो आपण तर तुमचं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे मी माझ्या बहिणीलाही सांगितलं. ती म्हणते अगं असं नाही आहे, मी हे सगळं खाते, हे करते ते करते. म्हटलं तू सगळं खाते म्हणजे तू हे करते का? रोज एक तुला घट्ट एक वाटी तुला डाळ खायला पाहिजे, कुठचंही वरण किंवा काय आमटी वगैरे, ती तू खातेस का? एक पालेभाजी खायला पाहिजे आठवड्यातनं 3 वेळा, ती तू खातेस का? कडधान्याला मोड काढून आठवड्यातनं 2-3 वेळा खायला पाहिजे, ते तू खाते का? एक फळभाजी आपल्या पोटात जायला पाहिजे, फळं खायला पाहिजे. हे सगळं म्हटलं तुम्ही दिवसभरात खातो का? आणि जरी तुम्ही खात असला तरी त्यातनं तुम्हालाच तुमच्या शरीराला किती मिळतं हे तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही खाता, तुमचा समज असं होतं की मी खाते, पण असं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने कुठच्या गोळ्या घ्यायच्या हे डॉक्टर सांगतात आणि सप्लिमेंट ही घ्यावी लागते. सप्लिमेंट घेतल्याशिवाय तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीराला ते गरज असते आणि ती घ्यावी लागते. हे सगळ्या टेस्ट करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कृपा करून घ्या आणि आपलं शरीर
आणि आपलं मन ताजंतवानं ठेवा. जेव्हा तुमचं शरीर चांगलं असतं, तुम्हाला काही कमतरता नसते, त्यावेळेला तुम्ही फ्रेश दिसता, फ्रेश राहता आणि तुम्हाला 4 कामं करायला कंटाळा येत नाही. ज्या लोकांना रात्री झोपल्यावर सकाळी उठल्यावर खूप कंटाळा येतो, थकल्यासारखं वाटतं, त्यांनी समजावं की आपल्या शरीरात काहीतरी कमतरता आहे. जर तुम्ही दिवसभर फ्रेश राहत असाल, अगदी 60-70च्या बायकांना पण सांगते मी की आता मी दमले, आता माझं वय झालं, आता असं करायचं नाही. म्हणजे हे दमलं बिमलं काही नाही. तुमच्या शरीराला कशाची गरज आहे आणि काय पाहिजे हे तुम्हाला समजत नाही. आणि आपण म्हणतो डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर काहीतरी मागे लावतात. असं होत नाही. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जर चांगले राहिलात तर घरच्या लोकांना पण म्हणजे छान वाटेल की फ्रेश असलात, चांगलं राहिलात तर तुम्हाला छान वाटेल, तुम्हाला काही आजार होणार नाही आणि घरच्या लोकांना पण छान वाटेल. उगाचच मग फ्रॅक्चर झालं, आपण पडलो आणि मग ते कुठेतरी हात पाय म्हणजे हे झालं, म्हणजे अधू झालं की असं सगळं आयुष्य काढण्यापेक्षा आनंदाने जगा, मस्त जगा आणि डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या सगळ्या टेस्ट करून घ्या. धन्यवाद.